भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या युतीच्या वतीनं माडवाला जिल्हा परिषद गट हा नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे युतीच्या मान्यवर नेत्यांनी आदेश दिला। सन्माननीय सर्व मतदार बंधू भगिनींचा त्या ठिकाणी जाऊन कौल घेतला। सर्वांनी उमेदवारी भरण्याबाबत मला सूचित केल्यानुसार या ठिकाणी मी फॉर्म भरलेला। निश्चितच मागच्या 2-3 निवडणुका मी जिल्हा परिषदेच्या लढलेल्या आहेत। त्यातल्या एक वेळा पराभूत झालो, 2 वेळा विक्रमी मताने त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांनी मला विजयी केलेला आहे। मी निवडून आलो असं कधी म्हटलं नाही, तर लोक निवडून देतात आणि लोकांच्या विश्वासावर, कामाच्या विश्वासावर लोक मला निवडून देतात आणि त्या लोकांची 5 वर्ष सेवा करण्याची संधी घेतली। म्हणून याही वेळेला त्या मतदारसंघात माझं भविष्य आजमावतोय। लोकांच्या सेवेसाठी मला त्या ठिकाणी काम करायचं आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे कोणी उमेदवार आहेत, 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती अशा सर्व उमेदवारांना 21च्या 21 उमेदवारांना उदगीर तालुक्यातील जनता प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास वाटतो। सर्वांना आवाहन या निमित्ताने करतो, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहावं ही नम्र विनंती आहे। धन्यवाद। युती कोणत्या ह्याच्यात सर्कलमध्ये साधारणपणे सर्वच सर्कलमध्ये युती झाली आहे असं वाटत आहे। धरून 10 जिल्हा परिषद नाही, कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी आरक्षित म्हणजे निश्चित झाला आहे या बाबतीत आत्ता काही सांगता येणार नाही। तुमचं झालेलं आहे, उमेदवार कोण आहेत तेही आत्ता काही सांगता येणार नाही। मला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिला, त्या आदेशाचं पालन करून मी माझी उमेदवारी या ठिकाणी दाखल केली। अनेक कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये नाराज झालेले आहेत उमेदवारी न मिळाल्यामुळे, त्यांचा फटका भाजपला बसेल असं वाटतं। बघा, एका पदासाठी, एका उमेदवारीसाठी 50 जण अपेक्षित असतात, तर प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणुकीसाठी उभं राहावं आणि हे खरं आहे की त्या इच्छुक असलेल्या प्रत्येकाची एवढी क्षमता आहे, ती योग्यता आहे। पण संधी एखाद्यालाच कोणाला तरी मिळत असते। मला विश्वास आहे की ज्याला कोणाला संधी मिळेल त्याला त्या पक्षाचे इच्छुक असलेले जे कोणी लोक आहेत ते निश्चितच मदत करतील। बंडखोरीची लागण आपल्या तालुक्यात पूर्वीपासून नाही, आत्ताही नाही आणि ती सर्व पक्षात आहे। साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यावर भाजपातले आज आदेश झाल्याची चर्चा, एका नेत्याच्या घरी राडाझाड सुद्धा झाल्याची आज पत्रकारापर्यंत माहिती आलेली, काय सांगायचं? असं नाही, सतत सर्व कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहेत, प्रत्येकाला तो अधिकार आहे। उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून थोडासा राग द्वेष व्यक्त करणं आपण समजू शकतो, परंतु ज्या वेळेला त्यांचा पक्षाचा एबी फॉर्म जोडला जाईल त्याच्या दुसऱ्या क्षणाला कार्यकर्ते कामात असतात। राण्याबद्दल काय सांगा? नाही, राडा झालाच नाही, कोणीतरी अशा अफवा पेरत असतं आणि त्या सगळ्या धादांत खोट्या असतात। पोलीस गाडी गेली काही तथ्य नाही, अजिबात नाही। तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिलेली आहे असं होऊ शकत नाही। लातूरमध्ये युती झाली नाही, कदाचित आम्हाला त्या युतीचा फटका बसला। युती झाली नसून तिथं नाराज होते लोक, नाही, नाराज वगैरे कोणी नव्हते। अपक्ष भरले, पण त्या अपक्षानेही काम केलं। सत्ता ही परिवर्तनीय असते, लोकांचा कौल अनेक वेळा बदलत असतो। मागच्या वेळेला 2017ला जेव्हा लातूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा त्याच्या अगोदर 2012ला झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे 0वर होतं। मात्र 2017ला 36 भारतीय जनता पार्टीचे सदस्य त्या ठिकाणी महानगरपालिकेत निवडून आले। अर्थातच 0 टू हिरो त्या ठिकाणी करण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलं आणि म्हणून आता यावेळेला थोडाफार मतदारांचा कौल बदललेला आहे। याचा अर्थ तिथं काही फार नुकसान झाले असं नाही। प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते काम करतील
लोकांसाठी काम करतील याचा मला विश्वास आहे. सर ये फॉर्म द्यायला उशीर का